आज का सेशन. आज आता कुठून स्टार्ट करायचं आहे मला सांगा. सरांनी ब्ल्यू वापरला की काय? स्क्रीन शो नाही. हो हो करता साक्षी. झालं पण. ओके. सो थर्मल प्रॉपर्टीज आपण आता ते 81 झालेत सगळे. आता आज आपल्याला शिकायचं आहे स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीबद्दल. त्याच्या आधी तुम्हाला एक डेफिनेशन शिकवायची आहे की ॲब्सोल्यूट झिरो ऑफ टेम्परेचर काय असतं. ठीक आहे. तर तुम्ही काय करा सर्वांनी सर्वांनी काय करा, पेज नंबर 163वर या. 163वर 7.4 टॉपिक नंबर 7.4 व्हॉट इज ॲब्सोल्यूट झिरो, त्याच्यावर या सर्वांनी. आलात का? पेज नंबर 163 क्वेश्चन नंबर 7 पॉइंट नंबर 7.4. क्वेश्चन नंबर है वहाँ पे 26. क्वेश्चन नंबर 26 एंड पेज नंबर 162. सो आपसे पूछा गया है व्हॉट इज ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचर किंवा ॲब्सोल्यूट झिरो काय. ठीक आहे. ॲब्सोल्यूट झिरो कोणाला म्हणायचं? ॲब्सोल्यूट झिरो ऑफ टेम्परेचर. बघा आता जनरली आपण साक्षी सिद्धी जनरली आपण असं म्हणतो की 0 डिग्री सेल्सिअस म्हणजे ॲब्सोल्यूट झिरो आहे. बट नाही, 0 डिग्री सेल्सिअस इज नॉट अ ॲब्सोल्यूट झिरो व्हॅल्यू. तो ॲक्च्युअल झिरो व्हॅल्यू काय असते मग? तर हे बघा, 0 डिग्री सेल्सिअस म्हणजे किती केल्विन रे? 0 डिग्री सेल्सिअस म्हणजे 273 केल्विन. केल्विन हे टेम्परेचरचं SI युनिट आहे. कुठलं युनिट आहे? SI युनिट. मग जर मला ॲब्सोल्यूट झिरो बनवायचं असेल, ॲब्सोल्यूट झिरो म्हणजे टेम्परेचर ॲक्च्युली झिरो करायचं. आता हे 0 डिग्री सेल्सिअस म्हणजे तरीसुद्धा तापमान किती असतं? +273 केल्विन. टेम्परेचर ॲक्च्युली केल्विनमध्ये मोजलं जातं. हे डिग्री सेल्सिअस, डिग्री फॅरनहाईट, हे सगळे त्याचे हे युनिट झाले, काय बोलतो त्याला, प्रॅक्टिकल युनिट झाले. ठीक आहे. आणि आपल्याला जे करायचं आहे आता ते ॲब्सोल्यूट झिरो ऑफ टेम्परेचर करायचं आहे. तर ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचर करण्यासाठी तुम्हाला हे जे डिग्री सेल्सिअसमधलं तापमान लागेल ते -273 डिग्री सेल्सिअस लागेल. ठीक आहे. सो -273 डिग्री सेल्सिअस मग त्याला कन्वर्जन करूयात +273 केल्विनने. हे बघा, तुम्ही जनरली 0 डिग्री सेल्सिअसचं केल्विनमध्ये कन्वर्जन करताना कसं करतात? कन्वर्जन ऑफ इथं लिहितो, कन्वर्जन ऑफ 0 डिग्री सेल्सिअस टू 273 टू जनरली 0 डिग्री सेल्सिअसचं केल्विनमध्ये कन्वर्जन करताना कसं? तर टेम्परेचर ज़ीरो है, ज़ीरो का केल्विन में कन्वर्जन करना है, या फिर इसको बोलता हूँ डिग्री सेल्सियस का केल्विन में, सॉरी हाँ, डिग्री सेल्सियस टू केल्विन. तो कसं करायचं? तर 0 डिग्री सेल्सिअसला मी लिहित असतो 0 + 273. मग ही जी व्हॅल्यू येते ही येते केल्विनमध्ये. सो सिमिलरली जर मला माझ्याकडे टेम्परेचर आहे -273 डिग्री सेल्सिअस, तर मग मी लिहिताना लिहिल -273 + 273, आणि हे जे उत्तर येईल आता ते केल्विनमध्ये येईल. ते किती केल्विन आलं मग? 0 केल्विन. म्हणजे बघा, तुम्हाला एवढं टेम्परेचर रीच करावं लागेल डिग्री सेल्सिअसच्या स्केलवर. किती? तर -273 डिग्री सेल्सिअस, अँड दॅट विल गिव्ज राईज टू 0 केल्विन. ओके. ओके का? सांगा मला तुम्ही. लॉजिक समजते सर्वांना? येस सर. या. मग आता नॉर्मली आता आपण जातो समजा हिमालयात गेलो, युरोपमध्ये गेलो, तिथं म्हणतात अरे तिथं मायनसमध्ये टेम्परेचर आहे.
मायनसमध्ये टेम्परेचर म्हणतात ते, पण ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचर कधी बोलत नाही. मायनसमध्ये म्हणजे काय, आता जनरली आपण प्रॅक्टिकली तर 0 डिग्री असं डिग्री सेल्सिअसमध्येच मोजतो. मग जास्तीत जास्त काय म्हणतील, अरे आता आता सध्या थंडीचे दिवस होते, आता आपण काय बोलतो, आमच्या इथं 10 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे, नगर जिल्ह्यात 10 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर. 10 डिग्री सेल्सिअस म्हणजे केल्विनमध्ये ते 10 म्हणजे 10 + 273 आहे, म्हणजे किती झालं, 283 केल्विन. कळतंय का, म्हणजे टेम्परेचर आहे ना. आणि तुम्ही म्हटले उद्या नगरचं टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअस झालं सर, तर झिरो म्हणजे किती टेम्परेचर आहे, 0 + 273 म्हणजे केल्विनमध्ये ते झिरो नाहीच आहे ॲक्च्युली. लॉजिक येतंय, समजतंय तुम्हाला. मग केल्विनमध्ये जर तुम्हाला ॲब्सोल्यूट झिरो मिळवायचा असेल तर युअर टेम्परेचर शुड ड्रॉप डाऊन टू -273 डिग्री सेल्सियस, सो दैट इट विल गिव्स राइज टू 0 केल्विन, जो कि मैंने यहाँ पे अभी पढ़ा है आपको. तो योर टेम्परेचर शुड बी -273 डिग्री सेल्सियस, सो दैट -273 + 273 इक्वल टू 0, ऐसा बोला था मैंने. ठीक है. हॅलो, लॉजिक समजलं. जाऊ मी पुढे. मग आता बघा, ॲब्सोल्यूट झिरो ऑफ टेम्परेचर कधी म्हणतात, तर असं टेम्परेचर की ज्या ठिकाणी कुठलाही गॅस घ्या, त्या गॅसचा प्रेशर, कुठलाही तुम्ही हे घ्या, गॅस घ्या, त्या गॅसचं जे प्रेशर आहे, त्या गॅसचं जे व्हॉल्यूम आहे, ते आपल्याला झिरो करायचं आहे. ठीक आहे. ओके, आता मी इथे एक रेष मारतो, पट्टी घेतो. बाबा आपली लय दिवसातनं पट्टी आली आपल्यासमोर. हां, तर पट्टी घेऊन आपण रेष मारूयात. मग तो यहाँ पे मैंने किया ड्रॉ लाइन को. और इसको बघा, आता मी प्रेशर वर्सेस गॅस ड्रॉ करतोय, तर लगेच इथंच हा ग्राफ ड्रॉ करून घेतो, सो दॅट तुम्हाला आयडिया येऊन जाईल. तर आपण घेणार आहेत प्रेशर आणि आपण घेणार आहेत गॅस. सो मी परत एकदा क्लिक करतो. हां, आता घडतंय काय बघा, ह्या वाय ॲक्सिसवर मी प्लॉट केला प्रेशर आणि एक्स ॲक्सिसवर मी प्लॉट केलं टेम्परेचर. टेम्परेचरची जी स्केल आहे ती कशात आहे, टेम्परेचर इन डिग्री सेल्सिअस. आणि प्रेशरची व्हॅल्यू कशात घेतलो आपण, सपोज प्रेशर असतं पास्कलमध्ये. ठीक आहे, इन न्यूटन पर मीटर स्क्वेअर किंवा पास्कल म्हणतात त्याला, पास्कल बरं का. ठीक आहे. सो मग इथून जर तुम्ही पाहताल तर इथं कोण असतो आता ग्राफचा, झिरो. आता टेम्परेचर ॲब्सोल्यूट झिरो जायचं म्हटल्यावर कुठं जावं लागेल सांगा बरं. ॲब्सोल्यूट झिरो जायचं म्हटल्यावर टेम्परेचरच्या स्केलवर मी जर गेलो तर कितीला जावं लागेल, -273 डिग्री सेल्सिअसला जावं लागेल, तेव्हा कुठं ॲब्सोल्यूट झिरो मिळेल. मग असं टेम्परेचर की ज्या ठिकाणी तुमचं केल्विनच्या स्केलवरचं टेम्परेचर झिरो असेल, ते टेम्परेचर म्हणजे ॲब्सोल्यूट झिरो. आणि ॲब्सोल्यूट झिरोला गॅस कुठलाही घ्या, त्या गॅसचा प्रेशर झिरो असायला पाहिजे. बघा, आता वाय ॲक्सिसवर मी प्रेशर प्लॉट केलं आहे, सो प्रेशर काय यायला पाहिजे, झिरो. मग इथं आपण सपोज एक ग्राफ काढला, हा दुसरा काढला लाईक दिस. ठीक आहे, हा तिसरा काढला लाईक दिस. मग आता किती गॅस घ्या तुम्ही बघा, त्या प्रत्येक गॅसचं 0 डिग्री सेल्सिअस तापमान असेल तर त्यावेळेस काहीतरी प्रेशरची व्हॅल्यू आहे इथे, दिसतंय तुम्हाला. पण ॲट ॲब्सोल्यूट झिरो, ये जो पॉइंट है इसको बोलते हैं ॲब्सोल्यूट झिरो. ठीक आहे, झिरो टेम्परेचर. मग असं टेम्परेचर ज्या ठिकाणी प्रेशर एक्झर्टेड बाय द गॅस मॉलिक्यूल, कुठलाही गॅस घ्या, आता इथं मी लावून दिलं गॅस ए, दिस इज गॅस बी and this is gas C. So pressure exerted by all the gas molecule at that point will be 0. तो मैं यहाँ पे लिखता हूँ absolute zero temperature. ठीक है, कौन, absolute zero temperature. So what do you mean by absolute zero? आता बघा, फक्त प्रेशरच नाही तर व्हॉल्यूम ऑक्युपाईड, त्याच्या शेजारीच व्हॉल्यूमचा पण ग्राफ आहे, पाहताय तुम्ही तिघी जणी पाहताय. साक्षी जी पण जॉईन झाल्या का, साक्षी जी, साक्षी यस, सिद्धी यल. पेज नंबर 163वर या, 163वर पॉईंट नंबर 7.4. त्याच्यामध्ये बघा ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचर एक्सप्लेन करतोय. ॲब्सोल्यूट झिरो म्हणजे काय, तर असं टेम्परेचर, द टेम्परेचर ॲट विच प्रेशर एक्झर्टेड बाय गॅस मॉलिक्युल्स, प्रेशर
exerted by gas, any gas, or volume occupied by any gas, volume occupied by gas is zero. ठीक है. The temperature at which pressure exerted by gas or volume occupied by gas is zero is called as absolute zero of temperature. So simple straightforward definition is called as absolute zero temperature. ठीक है. तो ये बन गया अपना ॲब्सोल्यूट झिरो ऑफ टेम्परेचर. मग तुम्हाला तिथं दिसतंय बघा. मग ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचर किती असतं कोणी सांगेल मला आता डिग्री सेल्सिअसमध्ये किती. हां साक्षी यस. डिग्री केल्विनमध्ये किती, सॉरी डिग्री सेल्सिअसमध्ये किती सिद्धी. डिग्री सेल्सिअसमध्ये ॲब्सोल्यूट झिरो म्हणजे किती. -273. करेक्ट. आणि डिग्री केल्विनमध्ये किती. डिग्री केल्विनमध्ये 0 केल्विन. मग तुम्ही मला सांगा असं घडू शकतं का रे की एखाद्या गॅसने एक्झर्ट केलेला प्रेशर किंवा त्याने ऑक्युपाय केलेलं व्हॉल्यूम, आता गॅस आहे मग तो 1 सेंटीमीटर क्यूबचा असू देत किंवा 1000 सेंटीमीटर क्यूबचा असू देत, तो इट विल मस्ट ऑक्युपाय सम व्हॉल्यूम. इट मस्ट एग्जर्ट सम प्रेशर. ऐसा नहीं है कि सभी वैल्यू आपको ज़ीरो ही दिखाई देंगे. ठीक है, ये हायपोथेटिकल कन्सेप्ट आहे. ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचर आपण अचीवच करू शकत नाही, ते इम्पॉसिबल आहे. प्रॅक्टिकली ते शक्य नाही ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचर अचीव करणं. सो ते घडतं इथे आपल्या केसमध्ये ॲब्सोल्यूट झिरो ऑफ टेम्परेचरमध्ये. ठीक आहे. सो लेट्स गो फॉरवर्ड. तो व्हॉट इज ॲब्सोल्यूट झिरो क्वेश्चन नंबर 26मध्ये दोन्ही डायग्राम तुम्हाला दिल्यात ए आणि बी. तर ए डायग्राम मी इथं काढली आहे, बी डायग्राम मी काढली नाही. बी डायग्रामही तुम्ही वाचून करू शकता. व्हॉल्यूम वर्सेस टेम्परेचर आहे. परत एकदा गॅस ए गॅस बी त्यांनी गॅस ए गॅस बी आणि गॅस सी त्यांनी ऑक्युपाय केलेलं व्हॉल्यूम झिरो दिसतंय. आणि बघा व्हॉल्यूम ऑक्युपाय कुठं झिरो केलं आहे त्या ॲब्सोल्यूट टेम्परेचरला. 200च्या पुढे आलो आहे आपण स्केलमध्ये, -200च्या पुढे. इकडं +200 लिहिलं आहे, इथं -200 लिहिलेलं आहे, पण मी डायरेक्ट -273 देऊन टाकलं. ठीक आहे. सो लॉजिक तुम्हाला कळलं आहे, समजलं असेल तर मग मला आता पुढे जायला. तर आता याच्यावरचे बेस्ट न्यूमेरिकल प्रेशर व्हॉल्यूमचे मी न्यूमेरिकल्स पण घेतलेले आहेत तुमचे. PV = NRT. नेक्स्ट पेजवर जर तुम्ही आलात तर PV = NRT, चार्ल्स लॉ, बॉयल्स लॉ, गे-लुसॅक्स लॉ हे आपण कवर केलं. त्यानंतर एक्सपान्शन बेस्ड व्हॉल्यूम, एरियल अँड लिनियर एक्सपान्शन हे पण न्यूमेरिकल घेतले आपण. ह्या न्यूमेरिकलमध्ये माझ्या माहितीप्रमाणे हां वी हॅव कवर्ड ऑल द थिंग्स. जर राहिलं असेल तर कुठलं सांगा. हां आज मी तुम्हाला शिकवणार आहे स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीबद्दल. स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी पटकन घेऊयात आपण. वी हैव 10 मिनट्स एंड उसके बाद कैलोरीमेट्री के पास जाएंगे. कैलोरीमेट्री आज नहीं होगा लेकिन हां साक्षी यस तुम्ही लेट जॉईन झालात तर तुमच्यासाठी सांगतो की सॉरी साक्षी जी, तर तुमच्यासाठी सांगतो थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटरचे पण आपण 6-7 क्वेश्चन एक्सपान्शन बेस्ड जे आहे थर्मल एक्सपान्शन ते मी क्वेश्चन्स उद्याच्या टेस्टमध्ये टाकलेले आहे. बाकीचे चॅप्टर जसेच्या तसेच आहेत. ठीक आहे, त्याच्यामध्ये काही बदल नाही आहे. तर ते आवर्जून सांगायचं होतं. बरं, कमिंग बॅक, सर्वांनी काय करा, पेज नंबर 173वर या. 173वर स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी, 173 पे स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. तर काय दिलेली स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीची बघा डेफिनेशन. ओ सॉरी आय फॉरगॉट टू चेंज दिस पेन. हाँ, स्पेसिफिक हीट कैपेसिटी. तो क्या है स्पेसिफिक हीट कैपेसिटी भाई. तो स्पेसिफिक हीट कैपेसिटी इज डिनोटेड ॲज यस. आता सिम्पलमध्ये मी डेफिनेशन सांगतो बरं का. सपोज तुम्हाला एक्स अमाऊंट ऑफ वॉटर दिला, म्हणजे इथं लिहितो लेट, इथं पाणी आहे, त्या पाण्याचं मास दिलं आहे, मास ऑफ वॉटर इज लाईक 100 ग्रॅम. ठीक आहे. आता तुम्ही म्हणता सर आपण तर लिटरमध्ये मोजत असतो, हे ग्रॅममध्ये कसं काय आलं. बरं बाबा हो, ते पण सांगतो. हे बघा आपण KGमध्ये कन्वर्ट, ग्रॅममध्ये, ग्रॅमच्या स्केलमध्ये मोजले. भांडं आहे, भांड्यात पाणी घेतलं आणि त्याला वेईंग स्केलवर ठेवलं. वेईंग स्केल म्हणजे आपला
तराजूवर ठेवला आणि मग म्हणतोय तुम्हाला 100 ग्रॅम आहे. ओके झालंय का? हां, परत विचारू नका आता लिटरमध्ये कसं आहे ग्रॅममध्ये कसं. आता तुम्हाला सांगायचं काय उद्देश आहे, तर हे पाणी आता सपोज त्याचं इनिशियल टेम्परेचर काहीतरी असेल, लाईक मी असं म्हणलं की पाणी आत्ता ठेवलं आहे, त्याचं टेम्परेचर आहे 35 डिग्री सेल्सिअस इनिशियल टेम्परेचर बरं का. आणि मला आता ती याला आहे ना आग द्यायची खालून, आग द्यायची आणि ॲट द सेम टाईम लगेच आहे ना आपल्याला इथं आहे ना थर्मामीटर पण ठेवायचं आहे आणि त्या थर्मामीटरने आहे ना कंटिन्युअसली त्याचं टेम्परेचर मेजर पण करायचं आहे, ठीक आहे. आणि थर्मामीटर स्केलवर जर टेम्परेचर बघा, जर टेम्परेचर 1 डिग्री सेल्सिअसने वाढलं, फायनल टेम्परेचर झालं सपोज 36 डिग्री सेल्सिअस, तर ते हे करून टाकायचं, स्टॉप करून टाकायचं, लगेच पाणी तापवायचं. आणि मग हे बघा आपण पाण्याचं किती मास होतं पाण्याचं 100 ग्रॅम, किती होतं आधी टेम्परेचर 35, कितीने वाढवलं आहे 1 डिग्री सेल्सिअसने. मग एवढं पाण्याचं म्हणजे एवढं पाण्याचं मासचं टेम्परेचर तुम्हाला 1 डिग्री सेल्सिअसने वाढवण्यासाठी काहीतरी अमाऊंट ऑफ हीट एनर्जी खालून सप्लाय करावं लागली, ज्याला मी क्यूने डिनोट करतो. हीट एनर्जी सप्लाय करावं लागली इन ऑर्डर टू इन्क्रीज द टेम्परेचर ऑफ वॉटर बाय 1 डिग्री सेल्सिअस अँड द अमाऊंट ऑफ दॅट हीट इज कॉल्ड एज स्पेसिफिक हीट. हे बघा, अमाऊंट ऑफ हीट एनर्जी सप्लाइड किंवा रिक्वायर्ड इन ऑर्डर टू इंक्रीज द युनिट मास ऑफ सबस्टन्स बाय 1 डिग्री सेल्सियस किंवा 1 डिग्री केल्विन टेम्परेचर इज कॉल्ड एज स्पेसिफिक हीट कैपेसिटी. अरे सर ऐसा थोड़ी चलता है. अभी देखो सपोज एखादी बॉडी आहे तुमच्याकडे, घरी उकळलेलं पाणी आहे. उकळलेलं पाणी म्हणजे उकळलेल्या पाण्याचं टेम्परेचर किती असेल रे? टेम्परेचर होगा इनिशियली उसका 100 डिग्री सेल्सियस, ठीक आहे. उकळलेलं पाणी आहे. आता उकळलेलं पाणी थोडा वेळ असंच ठेवा बरं, याच्यावर झाकण बिकण ठेवू नका, ते लगेच थंड होईल. याच्यातून लगेच काय होईल, हीट रेडिएट होईल, हीट वातावरणात जाईल आणि ह्या पाण्याला थंड करण्याचा प्रयत्न करेल. मग इथं फायनल टेम्परेचर 1 डिग्रीने कमी झालं पाहिजे, 99 डिग्री सेल्सिअस, 1नेच कमी झालं बघा. सो 1 डिग्री सेल्सिअसने तापमान कमी करण्यासाठी याने ह्या लिक्विडने काय केलं, हीटला गिवन आउट, गिवन आउट किंवा रिलीज केली, बरोबर. गिवन आउट टू सराउंडिंग किंवा रिलीज्ड टू सराउंडिंग, बरोबर. और क्यू इज रिलीज्ड टू सराउंडिंग असं झालंय, ठीक आहे. मग द अमाऊंट ऑफ हीट एनर्जी रिलीज टू द किंवा गिवन आउट टू द सराउंडिंग इन ऑर्डर टू डिक्रीज द टेम्परेचर ऑफ युनिट मास ऑफ सबस्टन्स बाय 1 डिग्री सेल्सिअस, त्याला पण म्हणतात स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. सो स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी लय भारी कन्सेप्ट आहे. मग काय सांगतो स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी, की अमाऊंट ऑफ हीट एनर्जी सप्लाइड और गिवन आउट बाय युनिट मास ऑफ सबस्टन्स, the amount of heat energy is directly proportional to mass and change in temperature. So therefore इथं लिहितो amount of heat energy is equals to S into M into delta T. So what is S? So specific heat capacity. What is M? Mass of substance, ठीक है. And what is delta T? The change in temperature. So S is equals to मी लिहितो Q divided by M into delta T. So specific heat capacity can be defined as amount of heat energy supplied per unit mass per unit rise or fall in temperature, that is termed as specific heat of that particular substance, ठीक आहे. सो बघा डेल्टा टी increase in temperature किंवा fall in temperature, M is mass of substance and Q is the amount of heat energy. आता इथून पुढे हीट एनर्जी क्यूसाठी जो आपल्याला हे वापरायचं आहे, काय म्हणूयात आपण त्याला सिम्बॉल वापरायचा आहे, तो क्यू वापरला जाईल आता हीट एनर्जीला. आणि एस स्टँड्स फॉर कोण, स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी, ठीक है. स्पेसिफिक हीट कैपेसिटी सिंपल डेरिवेशन है, स्ट्रेट फॉरवर्ड है. और कैसे दिया है अपन ने, तो Q इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द मास ऑफ सबस्टन्स. मास जास्त असेल तर एनर्जी जास्त लागणार. इन्क्रीज इन टेम्परेचर म्हणजे फायनल टेम्परेचर मायनस इनिशियल टेम्परेचर आणि दोघांचा प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट यस. बरं मला सांगा ह्या यसचं एस आय युनिट अँड डायमेन्शन काढता येतील का? एस आय युनिट सांगा बरं. वरती क्यू आहे, क्यू म्हणजे एनर्जी, एनर्जीचं युनिट काय असतं जूल अपॉन मास आहे, मासचं युनिट काय असतं, आता आपण ग्रॅममध्ये जर घेतलं तर ग्रॅममध्ये, के जीमध्ये घेतलं तर के जीमध्ये.
आणि डेल्टा टी टेम्परेचर कशामध्ये केल्विनमध्ये घेतलं तर केल्विनमध्ये किंवा डिग्री सेल्सिअसमध्ये घेतलं तर डिग्री सेल्सिअसमध्ये. ठीक आहे. जूल पर के जी पर केल्विन, ये हो गया स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीचं SI युनिट. ठीक आहे. सो डायमेन्शन्स काढता येतील का तुम्हाला? या स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीचे डायमेन्शन्स काढता येतील का? बच्चा पार्टी चलो बताओ जल्दी स्पेसिफिक हीटचे Yes, डायमेन्शन्स. sir. हां, सृष्टी, सिद्धी, साक्षी, सिद्धी. सो मग सांगा डायमेन्शन सांगा पटकन. यसचे डायमेन्शन इथं लिहिताना मेन्शन करतो. यस इज इक्वल्स टू जूल कॅन बी रिटन ॲज M1 L2 T-2, ओके, डिवायडेड बाय kg can be written as M1 and Kelvin is written as K1. ठीक है. So mass M1 cancel. So specific heat capacity S is equals to mass to L value 0, L to L value 2, T raised to -2, K raised to -1. झाली स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीची व्हॅल्यू. लक्षात राहील सर्वांच्या. लॉजिक सोपं आहे. ठीक आहे. जूल पर के जी पर केल्विन ते पण सोपं. स्पेसिफिक हीट, मग व्हॉट डू मीन बाय स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी? तर स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी हेचं डेफिनेशन तुम्हाला वाचायला देतो. तर पेज नंबर 173 वर या. क्वेश्चन नंबर 82 वाचा. काय दिलं आहे क्वेश्चन नंबर 82? सांगा. स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी इज डिफाइंड ॲज द अमाऊंट ऑफ heat per unit mass absorbed किंवा given out by the unit mass of substance to change its temperature by 1 unit. मग 1 युनिटमध्ये 1 डिग्री असेल किंवा 1 डिग्री सेल्सिअस असेल किंवा 1 केल्व्हिन सुद्धा असू शकतं. ठीक आहे. सो याचा युनिट आपल्याला स्पेसिफिक हीटचं लिहायचं होतं, तर आपण लिहिलं जूल के जी पर डिग्री सेल्सिअस. जूल per kg per Kelvin, and CGS unit is per joule per Kelvin. Or example, specific heat of water दिली आहे बघा 4.2 kJ. kJ म्हणजे किलो जूल पर kg पर डिग्री सेल्सिअस. अंडरलाईन करून घ्या त्याला. It means that 4.2 kilojoule of energy must be added to 1 kg of water to raise its temperature by 1 degree Celsius. सो तुम्ही जर घरी पाणी वगैरे तापवत असाल तर बघा 1 डिग्री सेल्सिअसनी पाण्याचं तापमान जर वाढवायचं म्हटलं तर तुम्हाला किती अमाऊंटची एनर्जी सप्लाय करावं लागेल? तर 4200 जूल. त्यालाच आपण 4.2 किलो जूल म्हणतोय. ठीक है. सो इतने से सिर्फ 1 डिग्री सेल्सियस ही तापमान बढ़ेगा. लेकिन हाँ, आपका जो कंसेप्ट है कि व्हॉट डू मीन बाय क्वांटिटी ऑफ हीट, तर क्वांटिटी ऑफ हीट आपल्याला क्वांटिटी ऑफ हीट इन टर्म्स ऑफ स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी, तर तो कन्सेप्ट आपल्याला इथं पाहायला मिळतोय. आता खूप सोपं आहे बरं का. मग आता क्वेश्चन नंबर 82 तुम्ही करणार आहात पूर्ण. त्यातलं एस युनिट डायमेन्शन आणि डेरिवेशन आपलं झालं आहे. पण आता मला अपेक्षित आहे तुम्ही काय लिहायचं, तर मोलार स्पेसिफिक हीट. क्वेश्चन नंबर 84 बघा. क्वेश्चन नंबर 84. राईट नोट ऑन मोलार स्पेसिफिक हीट. बघा डेफिनेशन तीच आहे. इफ द अमाऊंट ऑफ सबस्टन्स इज स्पेसिफाईड इन टर्म्स ऑफ मोल्स instead of mass in kg, then the specific heat is called molar specific heat. It is given by C is equals to 1 by mu. आता इकडे यस वापरलेला आहे आपण सिम्बॉल, पण तिथं काय वापरलं त्यांनी? C इज इक्वल्स टू डेल्टा क्यू अपॉन म्यू इंटू डेल्टा टी. आणि म्यू म्हणजेच कोण मग? तर लाईक स्पेसिफिक हीट, molar heat also depends on nature of the substance and its temperature. ओके. सो मोलार म्हणजे काय? नंबर ऑफ मोल्सवर आहे. मास इज इन टर्म्स ऑफ नंबर ऑफ मोल्स, असं तुम्ही लक्षात ठेवायचं. आणि जनरली तुम्ही बघितलं असं ऑटोमोबाईलच्या रेडिएटरमध्ये पाणी ओततात, ट्रॅक्टरच्या इंजिनमध्ये रेडिएटरमध्ये पाणी असतं,
हेवी व्हेकल असेल तर तिच्या रेडिएटरमध्ये पण पाणी ओततात. तर पाणीच का? तर पाण्याची स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी सगळ्यात हायेस्टला आहे. ते लवकर तापत नाही आणि तापलं तर त्यावर लवकर बॉईल होत नाही. ठीक आहे, बॉइलिंग पॉईंट रीच होत करत नाही. सो दॅट्स वाय वॉटर इज यूज्ड ॲज ए कूलंट इन मोस्ट ऑफ द ॲटॉमिक ऑटोमोबाईल रेडिएटर्स. ठीक आहे, ओके. सो लॉजिक सिम्पल आहे, स्ट्रेट फॉरवर्ड आहे, त्याच्यावर बेस्ड लगेच न्यूमेरिकल करता येईल. क्वेश्चन नंबर पेज नंबर 174 या. क्वेश्चन नंबर 92, क्वेश्चन नंबर 94 आणि क्वेश्चन नंबर 95. ट्राय करा, नाही झालं तर उद्याच्या सेशनमध्ये मी तुम्हाला ते शिकवेल. ठीक आहे, तोपर्यंत उद्याच्या पेपरचा आता चांगला अभ्यास करा. ठीक आहे. सो आज दोनच कन्सेप्ट झाले, ॲब्सोल्यूट झिरो ऑफ टेम्परेचर अँड स्पेसिफिक हीट. होमवर्कला काय लिहायचं आहे ते सांगितलं. क्वेश्चन नंबर 92, 94 खूप सोपे आहेत. इवन 96 इज ऑल्सो व्हेरी सिम्पल. नाही, 96 नाही, 95 इज ऑल्सो सिम्पल, बट ट्राय टू सॉल्व इट. ओके, चालेल. सो आय हॅव लिमिटेशन ऑफ माय टाईम, सॉरी फॉर दॅट. थांबूयात मग. चलो, गुड नाईट.